जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 12वा पाहणार आहोत. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत की घरात, प्रपंचात, समाजामध्ये वावरत असताना कोणती पथ्य पाळावी म्हणजे आपल्याला दुःख होणार नाही. समर्थ म्हणतात, हे मना, तू एक गोष्ट लक्षात घे की जनावरांना व माणसांना दोघांनाही काळाचे भान असते, पण जनावरांना फक्त वर्तमान काळाचे ज्ञान असते, तर माणूस हा त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याला वर्तमान काळाबरोबर भूत आणि भविष्य याही दोन्ही काळाचे ज्ञान असते. पण त्यामुळे काय होते की भूतकाळात ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या त्याच्या लक्षात राहतात आणि तो सतत त्याचं चिंतन करतो. खरं पाहिलं असता त्या गोष्टींचं चिंतन करण्याचं आता काही कारण नाही, कारण त्या गोष्टी आता आपल्या हातात राहिलेल्या नाहीत, त्या होऊन गेलेल्या आहेत. तरीही जर आपण त्याचा शोक केला तर आपल्यासारखे आपणच मूर्ख. त्याचा शोक करण्यामध्ये आपण आपलं आयुष्य व्यर्थ खर्ची घालतो. आता पुढे जे होणार आहे, पण नेमकं काय होणार आहे हेही आपल्याला माहीत नाही. मग त्याची चिंता काळजी करूनही काय होणार आहे? म्हणजेच भविष्याची चिंता करणंही व्यर्थच, कारण ते आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय आहे? तर आपल्या हातात फक्त वर्तमान काळ आहे. परंतु या वर्तमान काळातही काही गोष्टी अशा होऊन जातात ज्या आपल्या मनाच्या विरुद्ध असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला काय होतं? दुःख होतं. म्हणजे काय? तर शोक आणि चिंता यावर आपण विनाकारण मनाची शक्ती वाया घालवतो. विनाकारण जे होऊन गेले त्याचा विचार करीत बसतो. अशाने काय होते? तर अशाने आपल्या मनाची शक्ती कमकुवत होते, मन दुर्बल होतं. नको तिथे आपण आपल्या मनाची शक्ती व्यर्थ घालवल्यामुळे आपण दुःखी होतो आणि आनंदाला मुकतो. याकरता भूत भविष्याचा विचार करणं सोडून दे आणि वर्तमान काळात चांगले कर्म करीत राहा आणि आनंदात राहा, कारण तेच आपल्या हातात आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. पुढे समर्थ म्हणतात की आपण नेहमी असं समजतो की मी म्हणजेच देह आहे, आणि मी देह आहे असे म्हटले की देहबुद्धी वाढत जाते. जे काही करायचं ते फक्त या देहाकरताच करायचं. त्यामुळे आपली बुद्धी संकुचित होते, स्वार्थी होते. माणसाला दुःख आहे हे नक्की, पण त्यापैकी देहबुद्धीने आणि स्वार्थबुद्धीने निर्माण झालेले दुःख फार जास्त आहे. म्हणून मी देह आहे खरा, पण तो मी नाही हे समजून घेणे फार गरजेचे आहे. मी देहापलीकडे जाऊन एक आत्मा आहे आणि ह्या आत्म्याला कुठलेही सुख नाही आणि कुठलेही दुःख नाही. खरं तर आपण आपला देह ईश्वराचरणी अर्पण करून त्याच्या इच्छाने येणारी सुख दुःख आनंदाने भोगावी. सुखात असो वा दुःखात दोन्हीमध्येही वाहावत जायचं नाही. सुखाने हुरळून जायचं नाही किंवा दुःखाने खचूनही जायचं नाही. काही झालं तरी आपल्या आत्मसुखाचा विसर पडू द्यायचा नाही. विवेकाने वागून मी देह आहे ही देहबुद्धी सोडून द्यायला शिकलं पाहिजे आणि आत्मबुद्धीच्या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर केली पाहिजे. देहाने प्रपंचाचा व्यवहार करायचा, पण मन भगवंताच्या चरणी असावं. संत गोरोबा म्हणतात, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो
काम. म्हणूनच समर्थ म्हणतात की विवेकाने देहबुद्धी सोडून द्यावी आणि विदेहीपणाने मुक्ती भोगीत जावी. अशा प्रकारे समर्थांनी दुःखापासून मुक्त कसे होता येईल हे आपल्याला या श्लोकामध्ये समजावून सांगितलेले आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.